चंद्रशेखर बावनकुळे यांनी ब्रह्मपुरी मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे। ब्रह्मपुरी मतदारसंघ हा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या मतदारसंघाचा आढावा ते पक्षासाठी घेत आहे। वडेट्टीवारांच्या मतदारसंघात भाजपला काय स्थिती आहे सध्या? भारतीय जनता पार्टी आणि महायुती या मतदारसंघात जिंकेल याकरता आम्ही आज 300 प्रमुख पदाधिकारी या भागातल्या प्रमुख नेत्याची बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये पुढच्या 15 दिवसामध्ये या मतदारसंघातल्या प्रत्येक घरी जाऊन जनसंवाद करून घर चलो अभियान करून आम्ही प्रत्येक घरी केंद्र सरकार राज्य सरकारच्या ज्या आमच्या योजनाचा लाभ ज्या लाभार्थीला मिळाला आहे त्यांच्या बैठका घेणार आहोत। आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही सांगणार आहोत की वडेट्टीवारला मत देणे, काँग्रेसला मत देणं म्हणजे लाडकी बहीण योजना बंद करणे आहे। पण आपण जर लोकसभा निवडणुकीत पाहिलं तर जवळजवळ 30,000ची आघाडी होती या मतदारसंघातून काँग्रेसला। ही सीट कशी जिंकणार? काँग्रेसला 23,000 मताची आघाडी होती, पण काँग्रेसने खोटं बोलून आघाडी घेतली। मोदीजी संविधान बदलणार असं खोटं बोलण्यात आलं, मागासवर्गीय जनतेला कन्फ्यूज करण्यात आलं। आता तर आमच्याकडे राहुल गांधीचा एक व्हिडिओ आहे ज्यात राहुल गांधीने असं म्हटलं आहे की देशाला आरक्षणाची गरज नाही। आता आम्ही जाऊ SC ST आणि OBC समाजामध्ये, OBCला आरक्षणाची गरज नाही असं राहुल गांधी म्हणतात, ST SCला आरक्षणाची गरज नाही असे राहुल गांधी म्हणतात, लाडक्या बहिणीची योजना आम्ही बंद करू असे काँग्रेस म्हणताय, शेतकऱ्याचं वीज बिल जे आम्ही आता माफ केलं आहे आमच्या सरकारने देवेंद्रजींनी ते इलेक्ट्रिक बिल पुन्हा काँग्रेस लावेल। म्हणजे जिथे जिथे यांना भ्रष्टाचार करायचा आहे, जर 45,000 कोटी लाडक्या बहिणीला आम्ही आमच्या सरकारने दिले, हे थेट चालले अकाउंटमध्ये। काँग्रेसची नीती आहे की 45,000 कोटी रुपये थेट लाडक्या बहिणीला देऊ नये आणि त्याचे कामं काढायचे। भ्रष्टाचार करा, सत्तेपासून पैसा, पैशापासून सत्ता, सत्तेपासून पैसा, पैशापासून सत्ता, हा जो काँग्रेसचा अजेंडा आहे त्या अजेंड्यावर आम्ही काम करणार आहे, त्या अजेंड्याला मोडून काढणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ब्रह्मपुरी विधानसभेमध्ये महायुतीची सीट आम्ही निवडून आणू आणि याकरता आम्ही चांगली तयारी केली आहे। मला विश्वास आहे की आता पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी प्रचंड संघटनात्मक काम उभं करू। एक शेवटचा प्रश्न, काही दिवसांपूर्वीच ब्रह्मपुरीत एक संमेलन झालं होतं आणि त्यामध्ये इथल्या ज्या खासदार आहेत प्रतिभा दानोरकर त्यांनी आणि तुमच्या भाजपचे जे आमदार आहे विधान परिषदेचे परिणय फुके या दोघांनी एकच गोष्ट बोलली होती की एका विशिष्ट जातीच्या व्यक्तीला किंवा समाजातल्या व्यक्तीला उमेदवारी द्या, आम्ही जिंकून आणू। पक्ष म्हणून तुम्ही या मागणीकडे कसे बघताय? असं आहे की जात पात धर्माच्या आधारावर भारतीय जनता पार्टी राजकारण करत नाही, सीटही देत नाही। एखाद्या सामाजिक मेळाव्यामध्ये कोण काय बोललं याला माझ्या दृष्टीने महत्त्व नाही आहे। दानोरकरताई काय बोलले आणि परिणय फुके काय बोलले याच्यावर पक्षाचा निर्णय होत नाही। पक्षाचा निर्णय हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड, या भागातल्या जनतेचं जनमत काय आहे, कुणाला तिकीट दिलं पाहिजे असं जनमत म्हणताय, जे काही काँग्रेसच्या विरुद्ध जनमत आहे, जे आमचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याचं मत आम्ही घेऊ आणि शेवटी आम्ही उमेदवार असा देऊ की उमेदवार सुद्धा आपल्या स्वतःच्या भरोश्यावर वडेट्टीवारला हरवू शकेल, काँग्रेसला हरवू शकेल असा उमेदवार आम्ही देऊ। तर जातीपातीवर नाही तर वडेट्टीवारांना पराभूत करू शकेल असाच उमेदवार आम्ही या मतदारसंघातून देऊन असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। सारंग पांडे, ABP माझा, ब्रह्मपुरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।